श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 38. विश्वामित्रांनी धेनू नेण्याचा नाद सोडून दिला. त्यांनी क्षात्रतेजापेक्षा ब्रह्मतेज अधिक श्रेष्ठ आहे असे समजून नंतर फार दीर्घ तपश्चर्या केली व ब्रह्मर्षी म्हणून मोठा मान मिळवला. इंद्रासमवेत सोमपान करण्याचा अधिकारही त्यांना मिळाला. सौती म्हणाले, वसिष्ठांचा मुलगा शक्ती नावाचा होता. त्या मुलाचे व विश्वामित्राचा एक प्रिय राजा कल्माशपाद याचे वितुष्ट आले. त्यांची गोष्ट आता सांगतो. हा शक्तीसुद्धा मोठा तपस्वी होता. एकदा काय झाले, एका अरुंद जागेतून तो चालला होता. एकच माणूस जाईल एवढी जागा होती तिथे. तो पलीकडून कल्माशपाद राजा आला. आधी कुणी जावे झाले भांडण सुरू झाले. ब्राह्मणाला अग्रहक्क आहेत म्हणून येथे सुद्धा हवेत असा हट्ट शक्तीने धरला. राजाला हे काही पटेना. त्यांची बोलाचाली सुरू झाली. राजा संतापला. त्याने शक्तीला चापकाने फोडून काढले. शक्तीने त्याला शाप दिला. राजा, हा केवढा राक्षसीपणा तुझा. तुला नरभक्षक राक्षसच व्हावे लागेल. तू पृथ्वीवर नरमांसाची आसक्ती धरून भटकशील. आणि त्या कल्माशपादाला हा शाप फारच बोसला. शक्ती तिथून निघून गेला. तोच विश्वामित्र तिथे आले आणि म्हणाले, अरे राजा, तो कोण होता माहीत आहे? वसिष्ठांचा मुलगा शक्ती होता तो. त्याचा शाप खरा होणार असे मला वाटलेच होते. आता जातो आणि त्याची क्षमा मागतो. राजा म्हणाला व शक्तीला भेटण्यासाठी त्वरेने पुढे धावला. तेवढ्यात विश्वामित्रांनी एका राक्षसाला राजाच्या शरीरात प्रवेश करण्यास सांगितले. राजा शक्तीजवळ गेला, पण तोपर्यंत राक्षसाने त्याची मती फिरवून टाकली होती. उशाप मागायचे काही त्याला सुचले नाही. तो तसाच पुढे निघून गेला आणि संचार करत राहिला. शक्ती चकित होऊन पाहतच राहिला. तोही आपल्या वाटेने निघून गेला. विश्वामित्रांनीही तेथून गमन केले. राजा पुढे वनात हिंडत असताना एक ब्राह्मण त्याला भेटला. काय गंमत आहे पहा. त्या ब्राह्मणाला भूक लागली होती म्हणून त्याने राजाला म्हटले, राजन, मी श्रुधार्थ आहे. काही अन्न मिळेल का? हो तर, काय इच्छा आहे? राजाने विचारले. मांसाशन करावे अशी इच्छा आहे. बरे तर मी नगरात जातो. लवकरात लवकर अन्न पाठवून देतो. जरा वेळ या वृक्षाखाली बसावे. थोडे पाणी तर घ्या. होय, लवकर अन्न पाठवा, ब्राह्मण म्हणाला. राजा त्वरेने नगरीत आला. प्रसादात आला आणि तोपर्यंत ते वचन विसरून गेला. शेवटी रात्री झाली. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला आठवले, अरे तो ब्राह्मण भुकेने व्याकुळ झालेला असेल. आता काय करावे? विचारासरशी तो उठला. त्याने स्वयंपाक्याला बोलवून आणले व म्हटले, अरण्यात एक ब्राह्मण थांबलाय. मी त्याला सायंकाळी म्हटले होते की अन्न पाठवून देतो, पण मी अगदी विसरलो. मांसयुक्त अन्न त्याला पाठवायचे आहे. मी खानाखुना सांगतो तसे जायचे. स्वयंपाक गेला व आला. महाराज, मांस संपले आहे, कुठेच मिळत नाही असे त्याने सांगितले. दुसरे कसले मांस मिळत नसले तर मनुष्याचे मांस सुद्धा घाल त्याला नेऊन खायला. कुठून तरी मांसाशन मिळाले की झाले. राजाने मनातल्या राक्षसामुळे तारतम्य राहिलेच नव्हते राजाला. स्वयंपाक याने काय केले? वधाची शिक्षा झालेल्या लोकांना मारणारे जे लोक असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांचे नरमांस आणले. त्याने ते शिजवले. अरण्यात त्या ब्राह्मणाकडे तेच पाठवले. ब्राह्मणाला योगबळाने कळले हे नरमांस आहे. तो संतप्त झाला. त्याने कल्माशपादाला पुन्हा शाप दिला. राजा, ज्या अर्थी तू मला हे अभक्ष्य भक्षण करायला सांगितलेस त्या अर्थी तू नरमांस भक्षण होशील. तुला लोक भीतील. तुला रानावनात भटकावे लागेल. हा शाप त्याने उच्चारला तोच इकडे राजा बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या अंगात पुरतेपणी राक्षसाचा संचार झाला आणि तो नंतर नगराबाहेर पडला. सौती कथा सांगत होते. श्रोत्यांच्या मुद्रा भयभीत दिसत होत्या. तुम्ही वसिष्ठांची गोष्ट सांगणार होता ना, मग हे भयंकर प्रकरण कसले सांगत आहात? एका श्रोत्याने विचारले. ऐका तर खरे. राजा जो निघाला तो वेड्यासारखा भटकत राहिला. त्याची व शक्तिमुनींची पुन्हा गाठ पडली. तेव्हा राजा संतापला व म्हणाला, अरे ब्राह्मणा, तूच मला नरमांस भक्षक होण्याचा शाप दिलास नाही का? आता तुझ्यापासूनच सुरू करतो माझे खाणे. त्याने शक्तीला पकडले आणि त्यांच्या गळ्यात आपले दात घुसवले. त्यावेळी तो राजा राक्षसासारखा दिसू लागला. नरव्याघ्रासारखा तो शक्तीचे रक्त पिऊ लागला. त्याने थोड्याच वेळात फक्त हाडे शिल्लक ठेवली आणि वसिष्ठांच्या ब्रह्मतेजामुळे त्याचा वैरी झालेला नंदिनी हस्तगत होत नाही म्हणून चिडलेला विश्वामित्र त्या राजाची राक्षसी वृत्तीत आणखी बुडवीत टाकत होता. वसिष्ठांचे आणखी सर्व पुत्र त्या राजाने एक करून मारून खाल्ले. राक्षसापेक्षा राक्षस झालेला तो कल्माशपाद राजा अशा तऱ्हेने शापाची फळे भोगत होता. वसिष्ठांची ही मोठी हानी त्याने केली होती. वसिष्ठ त्यावेळी पुत्रशोकाने ग्रस्त झाले. 100 पुत्रांना विश्वामित्राने मारले. हे त्यांना कळले तरी त्यांनी प्रतिकार म्हणून कल्माशपाद आणि विश्वामित्र यांच्या विरुद्ध काहीही केले नाही. त्यांना स्वतःला मात्र नैराश्याने घेरले व त्यांनी मेरू पर्वताच्या शिखरावर जाऊन तेथून खाली उडी मारली. ते जीवाला कंटाळले होते, पण एवढ्या उंचीवरून पडूनही त्यांचा जीव गेला नाही. त्यांनी अरण्यात अग्नी प्रज्वलित करून त्यात प्रवेश केला तरी ते जळले नाहीत. अग्नीच थंडगार झाला. शोकाने आक्रांत झालेले जे मुनी सागर तीरावरील एका कड्यावर गेले.
त्यांनी गळ्यात एक जड शिळा घट्ट बांधली आणि खाली समुद्रात उडी मारली. तरीही लाटांवर तरंगत ते तीरावर येऊन पडले. तेव्हा पृथ्वी, तेज, जल ही महाभूते मरण देत नाहीत असे पाहून अधिकच ती निराश होऊन आश्रमाकडे परत आले. आश्रम शून्य होता. नंदिनी सवत्स होती. ती गोठ्यात मोकळीच होती. माणूस असे एकही नव्हते. वसिष्ठ येताच वासरासह ती धेनू त्यांच्याजवळ आली. तिने त्यांचा हात चाटण्यास सुरुवात केली. सर्व पुत्रांच्या आठवणी पुन्हा मनात येऊन वसिष्ठांनी त्या धेनूला एकदम कुरवाळले. त्या आश्रमात त्यांना राहावेना. पुन्हा ते बाहेर पडले. कामधेनू इतरत्र भटकू लागली. वर्षा ऋतू आला. नद्यांना पूर आले. वसिष्ठांनी एका नदीत पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा नदीने त्यांना मरण न देता त्यांच्या अंगाला वेलींनी जे त्यांनी जखडून घेतले होते त्यांचे पाश सैल करून तीरावर आणून सोडले. त्या नदीचे नाव विपाशा पडले. वसिष्ठ कोठेही एका ठिकाणी न राहता सर्वत्र विमनस्कपणे हिंडू लागले. हाय हाय, एकाही उपायाने जीव जाईना. आणखी एका नदीत त्यांनी स्वतःला लोटून दिले, पण ब्रह्महत्येच्या भयाने ती नदी शतशत प्रवाहांनी वाहून गेली. तेव्हापासून त्या नदीचे नाव शतद्रू असे पडले. शेवटी कंटाळून आपल्याच आश्रमाकडे ते परत आले. अदृश्यंती नावाची त्यांची सून त्यांना पाहून हळूहळू त्यांच्या मागून चालू लागली. श्रोते हो, ही शक्ती मुनीची पत्नी होती. त्यांनी ओळखले, पण ती मागोमाग येत आहे हे त्यांनी पाहिले. कोण तू? त्यांनी विचारले. ओळखूनही विचारले. मी अदृश्यंती, आपली सून, महामुनी शक्ती यांची पत्नी. गरोदर कशी? शक्ती तर कल्माशपादाने भक्षण केला आहे. त्याआधी गर्भ राहिला होता. मी आता कुठे जाऊ? मला त्या राक्षसाची भीती वाटते. वसिष्ठ थांबले. त्यांना वेदांचा सूक्ष्म घोष ऐकू येत होता. हे काय? वेदध्वनी कोठून येतोय? गर्भातून अदृश्यती म्हणाली. संततीचा नाश झाला म्हणून दुःख करणारे वसिष्ठ आनंदित झाले. त्यांना नवी आशा उत्पन्न झाली. तोच कल्माशपाद ओरडत गर्जना करत तेथे आला. त्याला पाहून ती पुन्हा म्हणाली, सोडवा सोडवा, हा राक्षस मला आता खाणार. मुली, भिवू नकोस, हा राक्षस नाही, शापभ्रष्ट राजा आहे. वसिष्ठांनी धीर दिला. कल्माशपाद जवळ येताच वसिष्ठांनी एकदम हुंकार केला. त्या क्षणी कल्माशपाद राजा जागच्या जागीच थबकला. तेव्हा वसिष्ठांनी मंतरलेले जल त्याच्या अंगावर शिंपडून त्याच्या अंगातील राक्षसाला घालवून दिले आणि कल्माशपाद शापमुक्त झाला. राजा मूळ तेजस्वी रूपात दिसू लागला. सर्वत्र अरण्यवासी पशुपक्ष्यांनाही आनंद वाटला. राजाने वसिष्ठांना साष्टांग प्रणिपात केला. मी सुदासपुत्र कल्माशपाद आहे. इक्ष्वाकुकुळातला राजा आहे. मी आपला यजमान आहे, पण ह्या माझ्या हातून आपले पुत्र नष्ट झाले. राजा म्हणाला. वसिष्ठांनी त्याला क्षमा केली. त्यांची आज्ञा घेऊन कल्माशपाद राजगृहात आला. राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला. तेव्हापासून राजा ब्राह्मणांचा अवमान अपमान करीनासा झाला. वसिष्ठांना घेऊनच राजा नगरीत गेला. वसिष्ठ हे पुरोहित लाभल्यामुळे त्या इक्ष्वाकुकुळाचे वैभव वाढू लागले. वसिष्ठांच्या प्रसादाने राजाच्या पट्टराणीला पुढे अश्मक म्हणून पुत्र झाला. अयोध्या नगरीत काही वर्षे राहून वसिष्ठ पुन्हा आश्रमात आले. त्यांनी कामधेनूला मंत्रांनी पाचारण केले. आश्रम पुन्हा नीट व्यवस्थेस आणला. त्यांची सून अदृश्यती त्यांच्याबरोबर होती. तिच्या ठाई जो गर्भ होता तो जन्माला आला. त्याचे नाव पराशर असे ठेवले. त्याला वाटे वसिष्ठ हेच आपले पिता आहेत, म्हणून तो त्यांनाच तात असे म्हणून हाक मारीत. आणि त्यांची आई, अरे पराशरा, तू त्यांना तात म्हणू नको, ते तुझे आजोबा आहेत. तुझे वडील होते ना, त्यांचे नाव शक्ती होते. त्यांना अरण्यात राक्षसाने खाऊन टाकले. पराशराला एव्हा समजू लागले होते. त्याला संताप आला. त्याने सर्व लोकांचा नाश करण्याचे मनात आणले. आजोबा, माझ्या बाबांना का मारले? मी तप करील आणि सर्व लोकांना मारून टाकील. छे छे बाळ, मत्सर, द्वेष यांना मनात थारा देऊ नकोस. अरे, साऱ्या लोकांचा नाश करणे हे कोणाला जमलेले नाही. द्वेषामुळे तर इतरांचा नाश करणे मुळीच चांगले नाही. अशा प्रकारे श्रोते हो, आपण कल्माशपाद राजाची वसिष्ठ मुनींची कथा ऐकली आहे. भेटूया लवकरच आता पराशरांची कथा घेऊन पुढील अध्यायात. धन्यवाद.